नमस्कार, मी वैद्य सायली अनिल वराडे. सर्वे संतो निरामय या इंस्टाग्राम पेजवर मी आपले सर्वांचे अथश्री आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरतर्फे सहर्ष स्वागत करीत आहे. आज योग दिनानिमित्त आपण योग मालिका सुरू केली होती, ज्याच्या पहिल्या 2 भागांमध्ये आपण योग म्हणजे नक्की काय आणि योगाच्या किती पायऱ्या आहेत हे बघितले होते. तसेच योगाच्या पहिल्या 2 पायऱ्यांचे म्हणजेच यम आणि नियम यांचे थोडक्यात विवेचन पाहिले होते. तर आज आपण योगाची पुढची पायरी आसन याबद्दल माहिती घेऊया. हल्लीच्या युगात आसन यालाच अनेक लोक योगा म्हणून संबोधतात, परंतु आसन हे योगाचं एक अंश असून योग म्हणजे फक्त आसन असं नाही आहे. तर आसन ही योगाची 3री पायरी आहे. मग आसन म्हणजे नक्की काय? स्थिर सुखम आसनम, अर्थात ज्या अवस्थेमध्ये बसल्याने शरीराला स्थिरत्व प्राप्त होऊन मनाला सुखाची अनुभूती होते त्या अवस्थेला आसन असे म्हणतात. आसने करीत असताना प्रामुख्याने वळणे, वाकणे आणि उचलणे ह्या 3च शारीरिक हालचाली होत असतात. यामुळे शरीरावर मनुष्याचे हळूहळू नियंत्रण येते. मांसपेशींमध्ये उत्तम संवहन प्राप्त होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते व नाडी संस्थेवर नियंत्रण येते. आसने करताना शारीरिक हालचाली ह्या सावकाश तसेच दक्षतापूर्वक श्वास, उच्छ्वास यांचा विचार करून केल्या जातात. ह्याला पूरक व रेचकाची यथावकाश जोड देऊन आसने केल्यास मानसिक स्थैर्य पण प्राप्त होते. अशा ह्या आसनांचे पुढील 3 गटामध्ये वर्गीकरण करता येते. पहिला गट आहे ध्यानात्मक आसने. पद्मासन, सिद्धासन, भद्रासन, वज्रासन, स्वस्तिकासन इत्यादी आसनांचा ह्यात समावेश असून प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी तसेच तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान या सगळ्यांकरिता ह्यांचा उपयोग होतो. ह्या आसनांची सिद्धी प्राप्त झाल्यावर योगाच्या धारणा, ध्यान, समाधी इत्यादी साधना करणे सुलभ होते. ह्यामुळे शरीर व मन संतुलित राहून मनाची एकाग्रता साधते. आता दुसरा गट आहे शारीरिक संवर्धनात्मक आसने. ह्या गटातील आसनांमध्ये शरीराला विभिन्न प्रकारच्या हालचाली देऊन शारीरिक विकास साधला जातो. यामध्ये गोमुखासन, मत्स्यासन, भुजंगासन, मत्स्येंद्रासन, पश्चिमोत्तानासन, हलासन, चक्रासन, अर्धचक्रासन, मकरासन इत्यादी असंख्य प्रकारची आसने येतात. तिसरा गट होतो विश्रांतिकर आसने. ह्या आसनांमध्ये शरीर आणि मन या दोघांनाही विश्रांती प्राप्त होते. उदाहरणार्थ शवासन. ही झाली आसनांच्या बाबत थोडक्यात माहिती. या आसन करतानाचे सामान्य नियम: सकाळी लवकर उठून शौचविधी आवरून उपाशीपोटी आसने करावी. आसन करताना प्रसन्न, मोकळे आणि नैसर्गिक वातावरणात करावी. आसन करताना शक्यतो अंगावर कुठलेही आभूषण धारण करू नये, घड्याळ वगैरे इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरू नयेत. तसेच आसन करताना कम्फर्टेबल कपडे घालावेत, म्हणजे सुती, सैलसर असे कपडे घालावेत. आसन करताना आसनासाठी जाड चटई, सतरंजी किंवा योगा मॅट यांचा आवर्जून वापर करावा. आसन स्थल हे समतल असावे. आसन स्थिती पूर्ण होईपर्यंत इतरांशी बोलणे किंवा हास्य इत्यादी करू नये. आसनाच्या वेळी श्वासोश्वास हा नैसर्गिकपणे चालू असतो, त्यामुळे अत्यंत थकवा येईपर्यंत आसने करू नये. आसनाच्या सगळ्यात शेवटी 10 ते 15 मिनिटे शवासनाची आवर्जून प्रॅक्टिस करावी. गर्भिणी, दुर्बल व्यक्ती आणि बालके यांनी टीचरच्या मार्गदर्शनाशिवाय अजिबात आसनांची प्रॅक्टिस करू नये. हा झाला आसन करतानाचा सामान्य नियमांचा मुद्दा. आता पुढील मुद्दा आहे आसनांचा शरीरावर होणारा परिणाम. आसनांच्या सतत अभ्यासामुळे शरीरावर होणारा परिणाम पुढीलप्रमाणे: शरीर निरोगी राहते, रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते, अग्नी प्रदीप्त होतो, त्यामुळे भूकसुद्धा समप्रमाणात लागते आणि मुख्यत्वे जे खाऊ त्याचं पचन होतं, मलाचे अनुलोमन व्यवस्थितपणे होते, शरीरामध्ये लाघवता प्राप्त होते, मनाची एकाग्रता वाढते. आसनाच्या सतत अभ्यासामुळे दोष, धातू, मल हे 3ही घटक समप्रमाणात राहिल्याने व्याधी प्रतिबंधन शक्ती वाढते, म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला की इम्युनिटी पॉवर वाढते, मनःशांती लाभते, उत्साह वाढतो. आसनाच्या अभ्यासाने बुद्धी आणि ओज यांची वृद्धी होते.
आसनांचा परिणाम हा शारीरिक स्नायूंवर तर होतोच, म्हणजे बाह्य जे काही स्नायू आहेत, मसल्स आहेत, मसल टोनमध्ये यायला किंवा शरीराला फ्लेक्झिबिलिटी यायला म्हणून आसनांची मदत तर होतेच. पण जे काही शरीरातल्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत, म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्स आहेत, जे हार्मोन सिक्रेट करण्याचं काम करतात, त्यांच्यावर सुद्धा आसनांचा उत्तम परिणाम दिसून येतो. आणि आसनांच्या सतत अभ्यासामुळे तुम्हाला हार्मोनल सिक्रिशन हे एंडोक्राईन ग्लँड्स थ्रू जे काय होतं ते अतिशय उत्तम पद्धतीने दिसतं. त्यामुळे ज्यांना हार्मोनल इम्बॅलन्सिंग चे आजार असतील, जसे की PCOD आहे, हायपोथायरॉइडिझम आहे, अशा लोकांनी तर आवर्जून आसनांचा वापर करावा, आसनांचा सतत अभ्यास करावा, जेणेकरून त्यांच्या एंडोक्राईन ग्लँड्स हे हार्मोन्स व्यवस्थितपणे सिक्रेट करू लागतील आणि हार्मोनल इम्बॅलन्सिंग होणार नाही. सहनशक्ती वाढते. आसनजय झाल्यानंतर शीत उष्ण, क्षुधा तृष्णा, राग द्वेष इत्यादी द्वंद्वापासून साधकाला त्रास जाणवत नाही. तर ही झाली योगाची तिसरी पायरी आसन. आता योगाची पुढची पायरी म्हणजे चौथी पायरी प्राणायाम, याबद्दल आपण सखोल माहिती पुढील भागात घेऊया. तोवर धन्यवाद.